आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। यवतमाळमध्ये जुन्या दिग्रस पोलीस स्टेशनला रात्रीच्या सुमारास भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान, आगीचं कारण अद्याप स्पष्ट। बुलढाण्यात रेल्वे लोक आंदोलन समितीचं तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू, खामगाव ते जालना मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी। गोंदियात अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात महिलांचा आक्रोश मोर्चा, अवैध दारू विकणाऱ्या ढाबा चालकाविरोधात कारवाईची मागणी। परभणीमध्ये एका आठवड्यापासून ट्रान्सपोर्ट चालकांचं आंदोलन, हिट अँड रन कायद्याच्या जाचक-अटी रद्द करण्याची मागणी, आंदोलनामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प। कोकण विभागामधील महास्वच्छता अभियानाला सुरुवात, गणपतीपुळे मंदिरापासून कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकरांच्या पुढाकारानं स्वच्छता मोहिमेला सुरुवात। अकोल्यामधल्या अंडरपासमध्ये पुन्हा पाणी भरलं, 1.5 ते 2 फूट पाणी असल्यानं मार्ग सध्या बंद, अंडरपासमधील पाणी लवकरात लवकर काढण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे तूर पिकावर परिणाम, तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। नागपूर जिल्ह्यामध्ये यंदा 55,842 नव्या मतदारांची नोंद, लोकसभा निवडणुकीमध्ये 42,26,000 नागपूरकर बजावणार मतदानाचा हक्क, 22 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार। लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यांनी साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती, मुंबईचे आर्टिस्ट चेतन राऊत आणि त्यांच्या 100 सहकाऱ्यांकडून प्रतिकृतीचं सादरीकरण।